नमस्कार मित्रांनो. आज आम्ही ठरवलं आज कुठेतरी जायचंय. तर भाऊजीला मी म्हटलं, भाऊजीने लगेच गाडी काढली आणि आम्ही निघालो कुठेतरी. मलाही माहिती नव्हतं आतापर्यंत की आपण नेमकं चाललोय तरी कुठे. मग भाऊजी म्हटले, "1 मिनिट उतर आणि मागचं आपलं महाकालचं नाव घे. आलं पाहिजे बरं नीट व्हिडिओत." मी म्हटलं, "घेतो भाऊजी." आणि मी घेतलं आणि भाऊजी पुढे-पुढे निघाले. "अहो भाऊजी थांबा, मला ते घेऊन जा. अहो थांबा." थांबा, थांबा केल्यानंतर कुठे मला त्यांनी गाडीत घेतलं आणि गाडीत बसल्यानंतर त्यांची परत एक मागणी, आपल्या गाडीतला महादेव सुद्धा व्हिडिओत आला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, नो टेन्शन भाऊजी. गाडीतला पण महादेव आपल्या व्हिडिओमध्ये येईल. आणि महादेवाचा व्हिडिओ घेत नाही तोवर तर मंदिर आलं. बघा मागे आपल्याला मंदिर दिसतंय महादेवाचं. एकदम छान सुंदर आणि सुबक असं मंदिर आपल्याला बघायला भेटतंय. आणि आता आपण जाणार आहोत त्या मंदिराच्या आतमध्ये. आपण आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये. तर मित्रांनो, हे मंदिर कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला नेमकं? हे मंदिर आहे संभाजीनगर येथील जो आपला भालगाव फाटा आहे, त्या फाट्यावरती हे मंदिर स्थित आहे मित्रांनो. हे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि भव्य मंदिर असं इथे उभारण्यात आलेलं आहे. आता नंतर आम्ही आतमध्ये गेलो. ते पहिले वरच्या गाभाऱ्यात. वरच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर सर्वात पहिले गणपती बाप्पा दिसले आणि त्यानंतर आपले विठू माऊली आणि रखुमाई दिसले. त्यानंतर आम्ही शिर्डीवाले साईबाबांचे दर्शन घेतले आणि ते दर्शन असे तिघांचे दर्शन एकदम व्यवस्थित करून आम्ही ज्ञानेश्वराच्या फोटोचे दर्शन घेतले आणि संत तुकारामांच्याही फोटोचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही मस्त गोल घुमट बघितला मंदिराचा आणि आलो आम्ही आमच्या भोले बाबाच्या चरणाशी. भोले बाबा शिवशंकर हर 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 महादेव की जय. बघा ही पिंड किती छान, किती सुंदर आणि आकर्षक पिंड आहे. मनाला बघून इतकं प्रसन्न मन होते की नाही ही पिंड बघून. अतिशय छान. आणि एवढी मोठी पिंड संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच मी बघतोय. आणि त्यानंतर ही पिंड बघितल्यानंतर खरंच सांगू का, इतकं मन प्रसन्न झालं आणि इतकं प्रसन्न वातावरण आहे या मंदिराचं. आणि हे आहेत त्या मंदिराचे विश्वस्त भोंगे सर. त्यानंतर महादेवाचं संपूर्णपणे दर्शन करून आम्ही त्या जागी बसलो. 10-15 मिनिटं बसलो आणि निवांत महादेवाचे दर्शन केले आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे. जय महाकाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.